परंतु या शत्रूच्या वेड्यातून निष्ठायचं कसं हेच कळत नाही. आमची रयत तिथे पोरकी झाली असेल आणि हे गनीम तिथं त्यांच्यावर अत्याचार करत असतील आणि अशा वेळी आम्ही असं शांत बसणं, नाही नाही, शोभत नाही आम्हाला. काहीही केलं तरी या 4 दिवसात इथून निघायलाच हवं. वेडा फोडून, नाहीतर समोरासमोर लढू. महाराज, आम्हाला कळते आपली तगमग, पण काय करणार? गडावरची शिबंदी कमी आणि गनीम मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे जर आपण समोरासमोर लढाई केली तर घातपात होऊ शकतो महाराज. अशा घातपातामध्ये तुमचं काही बरं वाईट झालं तर हा भगवा हातात धरणार कोण? आपण काहीतरी युगत काढूया. हिराना गडाच्या चोबाजूनी पाठवा आणि कुठे थोडीशी ढील आहे ते पाहून घ्या. आम्ही स्वतः जाऊन त्या गनिमांचा बंदोबस्त करू. महाराज, या ठिकाणी 2 शिवाजी महाराज आले तर त्यातला एक शत्रूच्या ताब्यात सापडला तर शत्रूचा वेडा ढिला होईल आणि खऱ्या शिवाजी महाराजांना म्हणजे तुम्हाला वेडा फोडून बाहेर जाता येईल. कशी वाटली तुम्हाला ही कल्पना? पाटील, तुम्ही काय बोलताय हे नेमकं कळत नाही आम्हाला. त्या शिवाकाशीतला बोलवा जरा. जगदंबा, जगदंबा, काय चमत्कार म्हणायचा. अगदी आमच्या सारखेच हुबेहूब दिसतात हे. मी हेच म्हणत होतो. हेच शिवाकाशीत शिवाजी महाराज म्हणून जातील आणि त्यांना सैनिकांनी पकडल्यानंतर शिवाजी महाराज सापडले असा गवगवा होऊन वेढा ढिला पडेल आणि मग त्यातून आपण बाहेर जाऊ शकाल. पाटील, तुम्ही काय बोलताय कळतं का? शिवाकाशीत जर गनिमांच्या तावडीत सापडला तर? माफ करा महाराज, पण मला एवढी संधी द्या. तुमच्याकडे एवढी सेवा करायला मिळाली की मी धन्य झालो बघा. माझ्यासारखे हजारो मावळे तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. तुम्ही सुरक्षित तर आपलं स्वराज्य सुरक्षित. कुठल्या मातीची माणसं बनली आहेत? यांच्या नसा नसात स्वराज्याचं रक्त वाहत आहे. अशी माणसं आपल्या जवळ आहेत म्हणून तर आपण हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो. शिवा, तुम्ही काळजी घ्या आणि जशी संधी मिळेल तसे पटकन निष्ठून आमच्याकडे या. फक्त आम्हालाच नाही तर या स्वराज्याला देखील तुमची गरज आहे. वय महाराज, ही अशी जीवाभावाची माणसं आहेत म्हणून आम्हाला कशाची फिकीर वाटत नाही. ही जीवाभावाची माणसं जशी आहेत तसेच हे सह्याद्रीच्या अंगा खांद्यावरचे पोलादी किल्ले सुद्धा आहेत. या पन्हाळानं मला आजपर्यंत आसरा दिला. आता पुढचा आसरा म्हणजे माझा विशाळगड. पाटील, तुमच्या लक्षात आलं असेल या गड किल्ल्यांचं किती महत्व आहे. आपल्याला किती खंबीरपणे साथ देत आहेत हे गड किल्ले. ज्याच्या सोबतीला असे मावळे आणि गड किल्ले असतील त्याला हरण्याची कधीच तमा नाही. शिवाजी महाराजांसारखा हुबेहूब दिसणाऱ्या शिवा काशीद या स्वामिनिष्ठ मावळ्यानं शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून एका पालखीतून प्रयाण केले. थोड्याच अवधीत शिवा काशीद शत्रूंच्या तावडीत सापडले व शत्रूला छत्रपती शिवाजी महाराज सापडल्याचा भास झाला. शिवा पकडा गया. शिवा पकड़ा गया. धोखा, धोखा. मैं अच्छी तरह पहचानता हूं, ये शिवा है ही नहीं. बरोबर बोलतोयस तू. मैं शिवा हूं ही नहीं.
आज गए निकल तेरे हाथ से बावळटा. धोका धोका. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. मुझे सिवा चाहिए. जाओ ढूंढो उसे, ढूंढो सिवा को.